शनिवारी तो संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. पाहिजे आता या सामन्यात कोण कोणावरती मात करते ते मात्र आपल्याला पाहायचंय. शांत प्रकारचं वातावरण सामन्याला सुरुवात होतीये. स्ट्राइकला अजिंक्य, नॉनस्ट्राइकच्या बाजूला कुणाल, गोलंदाज तयार. पहिला चेंडू इथे मात्र कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, डीप दरम्यानला चेंडू पोहोचेल तिथे क्षेत्ररक्षण अनिकेत ताकवणे चांगल्या प्रकारचं करतोय. क्षेत्ररक्षण सुरेख केलं जाते. एका धावसंख्येने दरम्यान खातं खोललं जाईल. एक धावानी आणि एका धावसंख्येने धावफलकाला झालेली सुरुवात आहे. पुरंदर स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये परांडे फायटर्स ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जी पाहायला मिळते. टॉस या दरम्यान जर आपण पाहिला परांडे फायटर्स संघाने मात्र टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि इथे फलंदाजीचं निमंत्रण दिलेलं आहे ते खास करून पुरंदर स्ट्रायकर्स या टीमला. गोलंदाज तयार असेल. गोलंदाज कधी गोलंदाज अगदी आपण पाहतोय वैभव वसव, क्षेत्र आळंदी या गावाला बिलॉंग करणारा, ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतलेली आहे ते गाव म्हणजे श्री क्षेत्र आळंदी आहे. आणि त्या आळंदी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू म्हणजे वैभव आहे. इथे क्षेत्ररक्षण फिकी थोडीशी खराब, यष्टीरक्षकाकडून चांगल्या प्रकारचं मात्र या दरम्यान अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं होतं. दरम्यानच्या मध्ये एक सिंगल आली ना का सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. संघाची धावसंख्या जी आहे ती इथे 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार आहे. रिवाजचा प्रयत्न, इथे चेंडू मात्र मिस टाइम फटका, चेंडू काही बॅटवरती येत नाहीये. मॅन्युअल स्कोरिंगचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि NP स्पोर्टचे असणारे ओनर आहेत आदरणीय दिलीपजी पोमन या ठिकाणी आपल्या समोर जोडले गेले. त्याचबरोबर ऑनलाईन स्कोरिंगची भूमिका ज्यांच्या माध्यमातून कालचे बड्डी बॉय tenniscricket.in सुमितजी तिवारी आमच्या समिती निश्चितप्रमाणे जोडले जात आहेत. त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, इकडे पंचाकडे छोटस अपील आणि अपील उचलून धरलंय. परतावा लागेल या ठिकाणी अजिंक्य गोळेला. धक्का क्रमांक पहिला, बिग विकेट. धावा फरकावरती धावा संख्या निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो या ठिकाणी जी आहे ती 2 धावा. अजिंक्यला या दरम्यान चेंडू समजू शकला नाहीये, थोडासा राईज झालेला चेंडू प्लॅचची हलकीशी कट निश्चितप्रमाणे घेतली गेली. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू विसवला आणि पहिला फलंदाज या ठिकाणी पुरंदर स्ट्रायकर संघाचा बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज गायकवाड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आंबेगाव तालुक्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण निश्चितप्रमाणे काही गोष्टी पाहूया. चेंडू बॅटला लागल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला जाताना निश्चितप्रमाणे तो जाणवतोय आणि पंचांना मात्र हा निर्णय त्याला खूप कष्ट घ्यावे लागले नाही. जसा चेंडू पडला तसा मात्र अपील केलं गेलं. अपील केंद्र पंचांनी मात्र बोट आकाशाकडे केलं आणि फलंदाज क्रमांक अजिंक्य गोळेच्या रूपाने पहिला बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. वैभव परदेदा तयार असेल. या दरम्यान चेंडू अतिशय सुरेख आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. चेंडू पोहोचला जाऊन डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पायाच्या साने मात्र चेंडू अगदी थोपवलाय, थांबवलाय. गुड स्टॉप, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो आता 4 वरती. सूरज गायकवाड 2 धावसंख्येने आपलं खातं खोलतोय. कुणाल खोडने अजून खातं खोललेलं नाहीये. कुणाल कोणच्या शरीराला एकदा चेंडू लागला गेलाय, अजून खातं खोललेलं नाहीये. धावसंख्या 4 आहे. बॅकफुटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल पहिलं आणि पहिल्या षटकानंतर धापलेकर धावसंख्या 1 बाद 4 धावा धापलेकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. माझ्या समेत आता चंद्रकांत शेट्टे सर निश्चितप्रमाणे जोडले जात आहेत. चंदू सर, खूप साऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा म्हणजे आवाज, जुन्नरचा आवाज, घाटकोपर भटवाडीचा आवाज हा दुबईपर्यंत जाऊन जो पोहोचला गेला. खूप साऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा तुमच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहेत. पण आमच्या पुणेकरांसाठी जो काही अभिमानाची बाब निश्चितप्रमाणे जी आहे
इथलं क्रिकेट पाहून कसा आनंद व्यक्त कराल? नक्कीच एक दर्जेदार आयोजन या ठिकाणी पाहायला मिळालं. मी काल देखील कळवलं की ज्या उच्च दर्जाच्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धांच्या तोडीला जाऊन बसते पहिल्याच प्रयत्नामध्ये किंवा पहिल्या पर्वामध्ये ही स्पर्धा. कारण कोणतीही स्पर्धा भरवायची म्हटलं तर मैदान खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि ते मैदान या ठिकाणी उच्च दर्जाचं मैदान पाहायला मिळते. प्रेक्षक गॅलऱ्या म्हणा, ट्रॉफीज म्हणा, आयोजन म्हणा, नियोजन म्हणा, या सगळ्या गोष्टींची पूर्तता या स्पर्धेमध्ये केली गेली आहे. म्हणून ही स्पर्धा आज दुसरा दिवस आहे, परंतु या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे. सागर दरेकर, मुंबई पोलीस नाही, मुंबई पोलीस. सागर दरेकरचं स्वागत केलं जाईल. लॉंग ऑनला चेंडू कुणाल कोणने खेळलाय, सरळ सीमारेषेच्या बाहेर. एनबी ट्रॉफीचा थरार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत षटकार. धावा फलकावरती धावा संख्या जर अगदी आपण पाहिली तर निश्चितच जी आहे ती टोटल 10 धावा, 10 रन, 10 वरती धापलक या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात फक्त 4 धावा होत्या, ज्या 4 धावा बनवण्यासाठी 6 चेंडू खर्च झाले होते. एक फलंदाज बाद झाला होता. या दरम्यान चेंडू हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे सचिन बर्गे, दूरवरती चेंडू होता, प्रयत्न केला गेला होता झेल घेण्याचा, परंतु चेंडू पर्यंत पोहोचला नाही. एक सिंगल, धापलक वाढेल. संघाची धावा संख्या 11, 1 बाद 11 धावा. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाज सागर दरेकर निश्चितप्रमाणे याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. पुरंदर स्ट्रायकर्स विरुद्ध परांडे फायटर्स ही लढत निश्चितप्रमाणे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. आज या दरम्यानचा चेंडू सुरेख आहे, चेंडू डॉट आहे. म्हणजे आज स्ट्रायकर्स आहेत, आज फायटर्स आहेत, आज वॉरियर्स आहे आणि आज फाउंडेशन सुद्धा आपण पाहतोय. म्हणजे पुरंदर स्ट्रायकरचा संघ एका बाजूला आहे, एका बाजूला स्वप्नील भाऊ रोकडे स्पोर्ट्स फाउंडेशनचा संघ आहे, एका बाजूला विक्रम वॉरियर्स आणि एका बाजूला परांडे फायटर्स. ही लढत खूप जबरदस्त होणार यात कुठल्या प्रकारची शंका नाहीये. परत एकदा चेंडू डॉट आलाय, चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळाला आणि संघाची धावा संख्या अगदीच धावा फलकावरती धावा संख्या जी आहे ती 11. सूरज गायकवाड वारंवार या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो जोरदार मारा करण्याचा प्रयत्न करतोय. हाही चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो डॉट जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. 3 चेंडू लागोपाठचे डॉट आहेत सूरज गायकवाडला. गोलंदाज तयार असेल, गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी या दरम्यानचा चेंडू सुरेख, 3 चेंडूंची कमतरता भरून काढली आहे. शेवटच्या चेंडूवरती एक सूर्यप्रकाशचा चौकार आलाय, 4 रन. दोन षटकं निश्चितप्रमाणे ठिकाणी जी संपली गेलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावा संख्या जर आपण पाहिली तर या ठिकाणी जी आहे ती 15 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकात चेंडू सर फक्त 4 धावा आणि जर आता आपण पाहिलं तर या ठिकाणी या षटकामध्ये सागर दरेकरला धावा खर्च होताना पाहायला मिळाल्या, त्या तब्बल 11 धावा त्याला खर्च होताना पाहायला मिळाल्या आपल्याला दिसत आहेत. थोडंसं नियंत्रण म्हणेल मी. जरी पहिल्या षटकाच्या तुलनेत या षटकामध्ये धावा आल्या असतील तरी जर पाहिलं तर या ठिकाणी 15 धावा म्हणजे थोडंसं पॉवर प्लेमध्ये नियंत्रण मनोसर मिळवलेलं आहे. तर येणाऱ्या 6 ओव्हर खूप निर्णायक असतील. विकेट टिकून ठेवणं आणि या डावाला पुढे घेऊन जाणं ही जबाबदारी सूरज गायकवाड, कुणाल खोंड यांची असेल. आणि जर खेळपट्टीवर हे खेळाडू थांबले तर एक मोठ्या धावसंख्येपर्यंत या संघाने पहिल्याही मॅचमध्ये खूप चांगल्या धावा केल्या होत्या, 100च्या पार गेले होते. त्यांचं टार्गेट याही मॅचमध्ये तेच असेल, परंतु या मॅचमध्ये थोडंसं सीमित ठेवण्यामध्ये या ठिकाणी यशस्वी झालं प्रतिस्पर्धी संघ. धावफलकावरती धावसंख्या अगदी आपण पाहतोय जी आहे ती आता 15 धावा आहे. 2 षटकं संपलीत, 15 धावा एक गड्याच्या मोबाईलमध्ये खूप संत आणि सावध सुरत होताना पाहायला मिळते. फक्त वेळ पाळणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे.
या दरम्यानचा चेंडू सुरेख आपल्याला जो पाहायला मिळतोय, गोलंदाजी मार्ग होती, गोलंदाज आलाय या ठिकाणी सागर शिंदे इच्छेप्रमाणे त्याला आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्कावरती आहे. आणि कंपल्सरी मला अजून एक स्पर्धेचं वैशिष्ट्य जे आहे ना, तुमची जी यादी आहे ना खेळाडूंची 14-15 जणांची जी यादी आहे, ती यादी पाहता प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुम्हाला जेवढे मॅच खेळायचे आहेत ना, त्या मॅचमध्ये तुमचे प्लेयर हे खेळलेच पाहिजे, हे बंधनकारक आहे. म्हणजे जे खेळाडू तुमच्या यादीमध्ये, त्या यादीमध्ये निश्चितप्रमाणे खेळाडूंची जी संख्या आहे ना, ते सगळे खेळाडू त्या मॅचमध्ये खेळले गेले पाहिजेत. हा एक चांगला नियम म्हणजे असं नाही की बाबा इथं 12वा खेळाडू जो बसला गेलाय, अतिरिक्त प्लेअर जो बसलाय, तो मैदानाच्या आतमध्ये कधी खेळणार असं नाही की तो खेळणार नाही, त्याला खेळायला संधी मिळणार आहे, हे तितकंच खरं आहे. या अगोदर सागर आमच्या शेजारी होता, आत्ता गोलंदाजी मार्कावरती. या दरम्यान चेंडू पॉईंटला खेळला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. एक सिंगल, धावप्रकरती धावा संख्या 16. चंदू सर ही गोष्ट तितकीच खरी की 12वा प्लेअर किंवा अतिरिक्त प्लेअर जो बसला जातो त्याला फारसं चांगलं क्रिकेट येत नाही म्हणून त्याला खाली बसवलं असं अजिबात नाही. जो सागर इथं बसला होता तो सागर आता गोलंदाजी करतोय, एक अफलातून कामगिरी मात्र त्याची या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण होताना जी पाहतोय, कारण त्यांनी 3 चेंडूमध्ये धाव फक्त एक खर्च केलेले. समोर होता कुणाल कोण, आता फलंदाज जो आहे तो सूरज गायकवाड आहे, पण सूरज गायकवाड अजूनही थोडासा चाचपडत खेळतोय. या सूर्याला थोडंसं जे ग्रहण लागलंय ना, ते ग्रहण कधी केव्हा निघून जाणार. इथे मात्र चेंडू थोडासा मिसटाईम जरी पटका असेल, परंतु चेंडू सी मार्चच्या बाहेर आहे. हा लागोपाठचा दुसरा चौकार आहे. एक चौकार या दरम्यान अगदी आलाय सूरज गायकवाडच्या बॅटमधून. एक सूरज कोरमची फलंदाजी याच्या अगोदर आपण पाहिली, 24 चेंडू 49 धावा दुसऱ्या सामन्यात. आणि आता हा सूरज गायकवाड, याच्याकडून सुद्धा खूप साऱ्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण होणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. सूरज यावेळेस आक्रमक झालाय, चेंडू पाठवलाय MS धोनी पॅव्हलियनच्याही पलीकडे, षटकार. सूर्याला ग्रहण जे लागले गेलं होतं ते कदाचित ग्रहण संपले की काय. हा सूरज आता आक्रमक होताना पाहायला मिळतोय. जो सूरज 6 चेंडूमध्ये 6 धावा बनवताना पाहायला मिळाला होता, त्याच्यामध्ये त्याचा एक चौकार होता, तो सूरज आता 8 चेंडूमध्ये 16 धावा करताना पाहायला मिळालाय. लागोपाठचे 2 विकेट आलेत, एक चौकार आला, एक षटकार आलाय. जबरदस्त फलंदाजी करतोय सूरज गायकवाड. सागर तयार, एक सागर एक सूरज आमने सामने आपल्याला निश्चितप्रमाणे पाहायला मिळत आहेत. हा चेंडू डॉट आलाय, षटक क्रमांक संपले जाईल आता तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर दापलक 1 बाद 26 धावा, 26 रन, लॉस ऑफ 1 विकेट इन 3 ओव्हर कंप्लीट. 26 रन, 1 विकेट नुकसान पर 3 ओव्हर के बाद. सागर आणि सूरज आमने सामने आपल्याला मनोज सर, पहिल्या षटकात खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात धावा येताना पाहायला मिळत आहेत. हळूहळू ही आता जोडीही जमताना पाहायला मिळत आहे. आणि जसं या अगोदरच्या मॅचमध्ये पाहायला मिळालं, एक पार्टनरशिप जर झाल्या तर एक चांगल्या स्थितीमध्ये धावसंख्या जाताना पाहायला मिळते आणि आता ही जोडी पार्टनरशिपच्या दिशेने वाटचाल करते. हर्षवर्धन सांगळे गोलंदाजी मार्गावरती तयार. आणि या दरम्यान कुणालच्या बॅटमधून चेंडू स्क्वेअर लेगला सी मारायच्या बाहेर. हर्षवर्धनचं स्वागत केलं कुणालने चौकाराने. 4 रन. चौकाराच्या रूपाने या ठिकाणी धावफलक वाढताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि धावफलकावरती धाव संख्या जर अगदी आपण पाहिली तर ती या चौकाराच्या रूपाने पुढे जाऊन पोहोचली ती 30 या धावसंख्येवरती. 30 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय. संयम कसा असावा ना, ते कुणाल कोणकडून शिकण्यासारखं आहे. मोठ्या षटकांचा सामना बिग हिट आहे इथे, मात्र सरळ मुख्य कक्षाच्याही पलीकडे
चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर, वाघांची तडाने फोडलाय पहाड. षटकार. खूप दूरवरती निश्चित प्रमाणात हा षटकार खेळला गेला कुणाल खोंडच्या बॅट मधून. कुणाल खोंड, पाबळगाव. पाबळगाव म्हणजे कोणतं गाव? बरेच जण विचार करतील. बाजीराव मस्तानी ही जी जोडी प्रसिद्ध होती, तर ती मस्तानीची कबर ज्या गावामध्ये आहे ते गाव म्हणजे पाबळगाव. ओ, हा चेंडू मात्र पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, तिथे एक सिंगल येईल. चांगलं क्षेत्ररक्षण होतं आपल्याला पाहायला मिळते. धाबळक एकडे पुढे जातोय. धाबळक धावा संख्या 37, 1 बाद 37 धावा आहेत. संयमी फलंदाजी मध्ये ज्या ठिकाणी मोठमोठ्या षटकांचे सामने असतात त्या ठिकाणी मात्र कुणाल खोंडची फलंदाजी पाहायला खूप मजा येते. आता सुद्धा कुणाल इथे सुद्धा आक्रमक होताना पाहायला मिळालाय. सुरुवातीला खूप शांत होता, आता या षटकापासून थोडासा आक्रमक होताना पाहायला मिळतोय. 9 चेंडू दोन्ही फलंदाजांनी खेळलेत. या दरम्यान चेंडू सुंदर त्या किंवा अगदी खेळला जातोय मिड विकेटला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान अनिकेत ताकवणीचा आपण पाहतोय. एक सिंगल परत एकदा आली. धाबळक वाढेल. संघाची धावा संख्या जी आहे ती इथे 38 धावा आहेत. एक गड्याच्या मोबाईलमध्ये 4थं षटक जे मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कुणाल खोंड आणि सूरज गायकवाड ही जोडी आहे. हर्षवर्धन 4 चेंडू आतापर्यंत त्यांनी टाकलेत. 12 धावा त्यांनी अद्यापर्यंत खर्च केलेले आहेत. पॉइंटला चेंडू ढकललाय. क्षेत्ररक्षक मात्र 2 चेंडूच्या पाठवर आहेत. पाहता पाहता चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. एनबी ट्रॉफीचा हा क्रिकेटचा मात्र रंगलाय थरार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर कुणाल खोंडच्या बॅटमधून आलाय. एक खणखणीत असा चौकार. आणि विशेष म्हणजे या फटक्यामध्ये ताकद जी लागली ती एकाच हाताची लागली गेली. चेंडू खूप दूरवरती होता, थोडासा चेंडू बाउन्स झाला होता, त्याचा फायदा झाला आणि निश्चितच त्या फटक्यावरती थोडासा आक्रमक झाला तो कुणाल खोंड आणि पॉइंट लेग चौकार येताना पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न, तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार का? परंतु तदनंतरचा अगदी नकार दिला गेला आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक 4 संपलं जाईल. ज्या षटकात हर्षवर्धनला धावा खर्च झाल्या 17. 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापडेकरती धावा संख्या जी आहे 1 बाद 43, 43 रन, लॉस ऑफ 1 विकेट इन 4th ओवर कंप्लीट. 43 रन 1 विकेट के नुकसान पर 4 ओव्हर के बाद. सुरेख प्रकारची कामगिरी. वैभव बसवणे 1 षटक टाकलं, 3 धावा खर्च केल्या. 1 फलंदाज त्याने मात्र बाद केला. सागर दरेकर 1 षटक टाकलं, 11 धावा खर्च केल्या. सागर शिंदेने सुद्धा 1 षटक टाकलं, 11 धावा खर्च केल्या. हर्षवर्धन सांगण्याने मात्र 1 षटक टाकलं, महागडं ठरलाय. 17 धावा त्याला खर्च होताना पाहायला मिळाल्यात. पण दोन्ही सागरने 11 धावा दिल्यात, हे तितकंच महत्वाचं. 3 चेंडू खेळणारा आणि एका धावसेकंदावरती बाद होणारा अजिंक्य गुळेला आपण पाहिलं. आसिफ तांबळेने झेल घेतला. वैभव बसवला मात्र यश आलं. त्याबरोबर कुणाल खोंड जो आघाडीला उतरलाय, 11 चेंडू आतापर्यंत खेळलाय, 24 धावा त्याच्या नाबाद आहेत. आणि तिसऱ्या क्रमांकावरती आलेला वन डाऊन खेळाडू सूरज गायकवाड 10 चेंडू खेळलाय, 17 धावसेकंदावरती नाबाद आहे. थँक्यू. 5वं षटक आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. 5व्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती स्वतः कॅप्टन तानाजी बनसोडे. 5 गोलंदाजांचा वापर करायचा आहे, हे तितकंच महत्वाचं आहे. 8 षटकांसाठी 5 गोलंदाज आणि तानाजी हा 5वा गोलंदाज आहे जो गोलंदाजी मार्कवरती असेल. सुरेख प्रकारचा चेंडू इथे मात्र टाकला जाईल. फॉलोथ्रोमध्ये चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 5वा गोलंदाज, या 5व्या गोलंदाजामध्ये तानाजी बनसोडे आणि वैभव मला वाटते कदाचित तिथं 3 षटकं टाकतील आणि 1 षटक अजून एक गोलंदाज टाकताना पाहायला मिळेल. पण ती सिच्युएशन येणार का? परत एकदा परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक दुर्बल चेंडूवर करण्याचा प्रयत्न करेल. इथे अमरगोरे चेंडूवरती आला आहे, परंतु चेंडूची फिकी येईपर्यंत घेतली एक दुहेरी धाव आणि या दुहेरी धावसंख्येत धाबलक 45 वरती पुरंदर स्ट्रायकर संघ पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ अगदी आपण पाहतोय पुरंदर स्ट्रायकर्स पुरंदर. या दरम्यान चेंडू अगदी लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न आहे, तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक सिंगल आणि एका सिंगलच्या रूपाने धापलकर धावसंख्या
46. या टीमचे ओनर जे आहेत पुरंदर स्ट्रायकर्स पुरंदर टीमचे ओनर आदरणीय संदीप दादा चिकणे हे टीमचे ओनर आहेत. कॅप्टन म्हणून कुणाल खोन या ठिकाणी कामकाज करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर परांडे फायटर्स धनकवडी या टीमचे जे ओनर आहेत आदरणीय आप्पासाहेबजी परांडे आणि कॅप्टन सचिन बर्गे या ठिकाणी कामकाज करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तगडे आहेत. कित्येक वेळा एकमेकांना घेऊन खेळणारे खेळाडू आज या स्पर्धेमध्ये एकमेकांच्या विरोधात लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूरज इथे मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेत तरी थोडासा चाचपडत खेळताना पाहायला मिळतोय, कारण इतर स्पर्धेमध्ये सूरजची फलंदाजी नेहमीच आपण अफलातून पाहिली आहे, पण यावेळेस थोडासा संघर्ष करावा लागतो स्वतःबरोबर. परत एकदा चेंज ऑफ पेस. विशेष म्हणजे पुरंदर स्ट्रायकर्स हा संघ फलंदाजी करतोय आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूचं नाव तानाजी आहे. शिवकालीन इतिहासाची नोंद जर घेतली तर एक पुरंदरचा तह केला होता श्रीमंत छत्रपती शिवरायांनी, आणि स्वराज्यासाठी मात्र ज्याने आपलं बलिदान दिलं त्याचं नाव तानाजी मालुसरे होतं. इथं सुरत तानाजीवरती आक्रमण करतोय. षटकार आलाय छेराट. षटक क्रमांक अगदी आपण पाहूया. 5वं संपले. 52 धावा संघाचा अर्धशतक पूर्ण होताना पाहिलं मध्ये पुरंदर स्ट्रायकर्स या संघाचं 1-52. तांबे कटरच्या माध्यमातून जेवणाची भोजनाची उत्तम अशी व्यवस्था या ठिकाणी पार पाडण्यात आलेली आहे. मी त्यांनाही मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईल. चविष्ट आहे, रुचकर आहे. या ठिकाणी नुकतंच ज्यांचं आगमन या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून होते. क्रिकेटचे एक लाडकं व्यक्तिमत्व, लोहगाव नागरी सहकारी पतन संस्थेचे संचालक, माजी उपमोर्चा लोहगावचे उपाध्यक्ष आदरणीय सचिन दादा खांदवे यांच्या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने आगमन झालेलं आहे. सचिन दादांचे या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आमचे मेहबूबाई शेख पलीकडच्या बाजूला उपस्थित झालेले आहेत. नावच मेहबूब आहे, त्यांचंही मनापासून स्वागत आहे. यावेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. गोलंदाज जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कावरती आलाय सागर दरेकर. सागर दरेकर या ठिकाणी अगदी आपण बाजूचं गोलंदाजी मार्कावरती असणार आहे. पाहूया काय क्रमात करतोय सागर दरेकर, नवी मुंबई पोलीस. यावेळेस सागरचा चेंडू परत एकदा खराब. कुणाल कोणच्या रेंज मध्ये चेंडू येऊ द्यायचा नाही असं मात्र त्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे 2 वाईट चेंडू बरेचसे उजवीष्टीच्या बाहेर टाकल्यामुळे पडले गेलेले आहेत. 54 वरती धाबले. रेंज मध्ये चेंडू जर आला कुणालच्या तर तो बाहेर खेळेल यात कुठल्या प्रकारची शंका नाही. हे सागर दरेकर ओळखूने, आसिफ तांबोळी ओळखूने, अमर गोरे ओळखूने आणि कॅप्टन सचिन बर्गे सुद्धा ओळखूने. लागोपाठचा 3रा वाईड या स्पर्धेमध्ये, लागोपाठचा 3रा वाईड आलाय आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आणि धावफलक झटपट वाढला जातोय. संघाची धावसंख्या दिल बचपन का और उमर 55 की, ये जो कहावत है, कुल मिला के स्कोर अब 55 रन. 1-55 धावा. कुणाल खोन एक जबरदस्त फलंदाजी करतोय. 14 चेंडूमध्ये 27 धावा कुणालच्या आहेत. आणि या दरम्यान रेंज मध्ये चेंडू का द्यायचा नाही, तर रेंज मध्ये चेंडू आला तो पोहोचणार आहे मात्र मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध. एनबी ट्रॉफीचा क्रिकेटचा थरार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत षटकार.
कुणाल खोंड या ठिकाणी आक्रमण करताना पाहायला मिळतोय सागर दरेकरच्या विरोधात. या दरम्यान समोरच्या बाजूला खिलाडी फिर से एक बार दर्शक बन गए. चरण जबरदस्त अगदी फटकेबाजी करतोय. लागोपाठचे 2 षटकार निश्चितप्रमाणे झालेत. आणि या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय खुलबट टप्प्याचा टाकला गेला होता. क्षेत्ररक्षक गोराच्या वेगाने चेंडूवर येण्याचा प्रयत्न करेल. एक धाव दुसरीचा प्रयत्न केलाय. फिकी थोडीशी खराब आहे, अस्ताव्यस्त आहे आणि त्याचा फायदा झाला. 2 धावा आल्या आणि 2 धावा सेकंड धावफलक पुढे जाऊन पोहोचल्या. 69 69 धावा आहेत. पाहता पाहता मी मगाशीच सांगितलं की कुणाल खोंड असा एक संयमी फलंदाज आहे की ज्यावेळेस मोठ्या षटकांचा सामना असतो, मोठा सामना असतो ना, तिथं कुणाल खोंड मात्र बहरलेला आम्ही नेहमीच पाहिलेला आहे. आता सुद्धा तशीच परिस्थिती आहे. आक्रमक झालाय 6व्या षटकामध्ये. यावेळेचा चेंडू अगदी उसळला जाईल. चेंडू मात्र बॅटवर देऊ शकत नाहीये. कमबॅक केले सागर दरेकरने. गोलंदाजाला एक छोटीशी सक्त वॉर्निंग दिली गेली. 1 बाउन्स जो होता तो मात्र गोलंदाज चांगला चेंडू निश्चित प्रमाणात पाहायला मिळतोय. लाईव्हचं प्रेक्षकांचं वेगळंच फील आहे. संतोष नाणेकरची संपूर्ण जी टीम जी आपण पाहतोय. या दरम्यान चेंडू जसा बॅटवर त्याला पाठवलाय मात्र सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पंच्याहत्तर धावा. 75 लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 75 धावा. आणि या दरम्यान अगदी आपण पाहूया चेंडू पोचला जाईल सीमारेषेच्या बाहेर आणि जोरदार टाळ्यांच्या स्वागत करूया. 20 चेंडू आणि नाबाद 51 धावा. कुणाल खोंड भाई बल्ला तो ऊपर करना पड़ेगा. कुणाल खोंड 20 गेंदों में बनाए नॉट आउट 51 रन. 3 चौके और 5 चौके के साथ नॉट आउट 51. खूप जबरदस्त खेळी म्हणावी लागेल. कुणाल खोंड मोठ्या मॅच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज खूप चांगली खेळी केली आहे. संघाला गरजही होती या खेळची आणि संघनायक म्हणून जी उपयुक्तता त्यांची आहे या टीममध्ये ती सिद्ध केली आहे. पहा 50 ओलांडली आहे आणि अर्धशतक कुणालाही वाटतं की आपण ज्यावेळेला मोठी स्पर्धा खेळतो त्यावेळेला आपला काहीतरी बेस्ट परफॉर्मन्स व्हावा जो प्रेक्षकांच्याही लक्षात राहील. आणि आज कुणाल खोंड यांनी सर्वांनाच खुश केलं. सर्व काही होतं. पॉईंटचे फटके त्यांनी खेळले. त्यांनी जर पाहिलं तर कव्हरचे फटके खेळले, समोरच्या दिशेने लॉफ्टेड फटके खेळले, मिड विकेट खेळलं. म्हणजे त्याचे सर्वच फटके या ठिकाणी दाखवण्याचं म्हणजे परिस्थितीला अनुरूप, चेंडूला अनुरूप फटके त्यांनी खेळले आणि अर्धशतक, एक जबरदस्त अर्धशतक या NB ट्रॉफीमधील कुणाल खोंड साजरं करतायत. गोलंदाजीवरती तानाजी बनसोडे कॅप्टन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. समोरच्या बाजूला आता सूरज गायकवाड आहे. या अगोदरच्या षटकात तानाजीने 9 धावा खर्च केल्या होत्या. तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की पुणेकरांना खुश करणारी फलंदाजी कुणाल खोंड या म्हणजे पाहायला मिळते. तानाजी बनसोडे गोलंदाजीवरती तयार. या दरम्यान सूरजच्या बॅट मधून अजून एक चेंडू निश्चित प्रमाणात पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. NB ट्रॉफीचा थरार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. थँक्यू. तानाजीच्या हातामध्ये चेंडू दिला होता त्यानंतर अगदी आपण पाहतोय मला वाटतं तानाजीने वैभवच्या हातामध्ये चेंडू दिलाय.
पण तदनंतर अगदी आपण पाहतो की वैभवचं सुद्धा स्वागत या ठिकाणी सूरज गायकवाड याच्या बॅटमधून केलं गेलं. एक सुरेख प्रकारचा षटकार येताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. ज्या वैभव बसवणे पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला तर फक्त 3. एक फलंदाज त्यांनी बाद केला होता, जो एकमेव फलंदाज बाद आहे अजिंक्य गोळेच्या रूपाने. आणि आता जर अगदी आपण पाहिलं तर इथे एक जबरदस्त पहिल्या चीनवरती इथे षटकार खेळताना सूरज गायकवाडला आपण पाहतोय. जुना चेंडू मैदानाच्या आत. आणि मित्रांनो, कुणाल कोण आणि सूरज गायकवाडची भागीदारी जरी आपण पाहिली, 33 चेंडू आतापर्यंत या जोडीने खेळलेत आणि जवळपास 83 धावसंख्येची भागीदारी करणारी जोडी आपल्याला पाहायला मिळते. कुणाल खोंड आणि सूरज गायकवाड पार्टनरशिप करतायत 83 धावसंख्येची. परत एकदा मिड विकेटला चेंडू खेळायचा आहे, परंतु तिथे मात्र झेल झालाय. धक्का क्रमांक 2. सूरज गायकवाडची खेळी संपुष्टात. फलंदाज क्रमांक 2 बाद. सागर दरेकरने घेतलेला एक सूर्यप्रकाशचा झेल. सूरज गायकवाडची खेळी या दरम्यान अगदी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता इथे जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रणजित जगताप. अगोदरच्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याला मिळाला होता तो रणजित जगताप मैदानाच्या आतमध्ये. 39 धावसंख्येची नाबाद खेळी ही ज्याची पाहायला मिळाली होती. गोलंदाज तयार आहे. या दरम्यानचा चेंडू दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे अगदी आपण पाहतो वाईट बॉल. दुसऱ्या सामन्याचा एक मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा बाकी राहिले चेंडू सर. आणि विशेष म्हणजे आपण जी चर्चा करत होतो रणजित जगताप बद्दल, त्यांनी 39 धावा बनवले, त्याला पहिला मॅन ऑफ द मॅच मिळाला. आणि दुसरा मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा बाकी आहे आणि त्याच्या सुद्धा 39च धावा आहेत दुसऱ्या सामन्यात. ते नाव अजून आपण डिक्लेअर केलेलं नाही. फुलटॉस चेंडू बॅट वरती त्याला पाहायला मिळत नाहीये. 7वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 86 वरती धावफलक या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. आतापर्यंत अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये कुणाल कोण अजून स्ट्राईकला आलेलाच नाही. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. या डावातले अजूनही 9 चेंडू यायचे बाकी आहेत. बिग हिट केलाय, खूप उंची आहे, लांबी नाहीये आणि तिथे झेल सुटला. रणजित जगतापला मिळालेले हे जीवदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. जीवनदान आणि रणजितला एक सोपा झेल होता, तो मात्र सोपा झेल होऊ शकला नाही. जीवनदान आहे. आयुष्य जगत असताना जर आपण एखाद्याला जीवदान जर दिलं चंदू सर, तर तो माणूस आयुष्यभर आपले उपकार विसरू शकत नाही. पण क्रिकेटमध्ये जर एखाद्याला जीवदान जर दिलं, त्याला एकच शब्द आहे, बदला. काहीच करू शकत नाही. आणि या दरम्यान चेंडू परत एकदा कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 89. लॉस ऑफ 2 विकेट्स. 7 चेंडू यायचे बाकी राहिलेत. कुणाल खोंड संघाचा संघनायक म्हणून जी कामगिरी बजवत असताना आता सुद्धा त्याच्याकडून एक जबरदस्त खेळी होताना पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये 15 धावा त्याच्या पाहायला मिळाल्या आणि या सामन्यात आतापर्यंत 20 चेंडूमध्ये नाबाद 51 धावा पाहायला मिळत आहेत. या दरम्यानचा चेंडू हवे, तिथे मात्र जेल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला नाही आणि चेंडू मात्र सीमाच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार आहे.
थँक्यू. 7 ओव्हर संपल्यात. 93 धावा, 2 फलंदाज बाद आहे. एक शेवटचं षटक यायचं बाकी आहे. यानंतरचा जो सामना आहे त्या सामन्याकडे निश्चितप्रमाणे आपल्याला जो पोहोचायचा आहे आणि यानंतरचा जो सामना होणार आहे तो एका बाजूला असेल तो यानंतरचा होणारा जो सामना आहे तो स्वप्नील भाऊ रोकडे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या विरोधात विक्रम वॉरियर्स असा मात्र यानंतरचा सामना आहे. हे षटक संपलं की लगेच टॉस करायचा आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी दोन्ही कॅप्टन आता हजर राहा. स्वप्नील भाऊ रोकडे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि विक्रम दादा वॉरियर्स. फुल टॉस आहे. इथे मात्र गॅप मध्ये चेंडू खेळलाय. रणजितला मिळालं जीवदान आणि जीवदानाचा रणजितने आता घेतलेला पुरेपूर फायदा. चौकार, 4 रन. एक चौकार आलाय. 97 रन. या दरम्यानचा चेंडू अगदी आपण पाहतोय इथे मात्र जीवदान निश्चित प्रमाणे कुणाला मिळालं. रणजितने निश्चित प्रमाणे पाहिलं. स्वतःची ठरलं होतं मी बादच होणार आहे आणि तो बाद झाला. फलंदाज बाद. धक्का क्रमांक या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकाचा जो बसला गेला नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये अमर साळवे मैदानाच्या आतमध्ये पोहोचणार आहे. 2 अमर आहेत. एक क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये सुद्धा अमरला आपण पाहतोय अमर गोरे आणि त्या फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये सुद्धा अगदी आपण पाहतोय एक अमर आहे पण एक अमर साळवे. अमर गोरे फ्रॉम खेड तालुका राजगुरुनगर खेड आणि अमर साळवे फ्रॉम दौंड तालुका. 97 धावा धावपलकावरती अगदी आपण पाहतोय. 4 चेंडू यायचे बाकी आहेत. तानाजी बनसोडे गोलंदाजीवरती तयार आहे. या दरम्यानचा चेंडू इथे मात्र लॉंग ऑफ च्या दिशेने पोहोचला जाईल. सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन, चौकार आणि याच दरम्यान संघाचं परत एकदा पुरंदर स्ट्रायकर संघ या ठिकाणी मात्र 100 धावसंख्येचा टप्पा पार करतोय. 101 धावा. या अगोदर सुद्धा 106 धावसंख्येचा डोंगर उभारला होता पुरंदर स्ट्रायकर संघाकडून आणि ज्यावेळेस 100 धावा धावपलकावरती लागल्या त्यावेळेस सुद्धा एक चौकार आला होता. आता सुद्धा एक चौकार येऊनच 100 धावसंख्येचा टप्पा पार होताना पाहायला मिळाला. इथे क्षेत्ररक्षण करा. प्रेशर काय आहे हे मात्र दाखवलं जातंय आणि इथे याच प्रेशरमुळे चौकार जाताना पाहायला मिळेल. 4 रन चौकार आहे. धावपलकावरती धावसंख्या वाढते. 105. 105 धावा. तानाजीचा एक चेंडू या दरम्यान जो बाकी आहे. या डावातला एक चेंडू या दरम्यान जो बाकी असेल. 105 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. यार बिग हिट आहे आणि शेवटच्या चेंडूवरती कुणालने खेळलेला एक अप्रतिम षटकार. कॅमेरामॅन शाहरुखच्या जवळपास खेळलेला एक खडकाचा षटकार छेडात. आणि मित्रांनो आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. 111 धावसंख्येचा डोंगर उभारला गेला पाहायला मिळालाय आणि कुणाल खोन एक सर्वोत्कृष्ट धावसंख्या उभारताना पाहायला मिळतोय. 69 धावा. 25 चेंडू खेळलाय. 69 धावा बनवल्या आहेत. 6 षटकार 6 चौकार. 276च्या स्ट्राईक रेटने 69 धावसंख्येची नाबाद खेळी करणारा कुणाल खोन. जबरदस्त फलंदाजी.
Welcome again, good afternoon, and we are on the day 2, match 4, NB Trophy Season 1, Festival of Tennis Cricket. I now request Mr. Srinath Khaire, CEO of Shinde High School Ground, to come on stage for the toss. And I request both of the teams, Vikram Warriors, Captain Shafiq Sheikh, and Swapnil Rokre, Sports Foundation Captain, Bhintade, to please come on stage for toss ka baaz. टॉस बी आणि दुसऱ्या बाजूला ट्रॉफी NB अदरवाइज ट्रॉफी एन सो द विनर इज विक्रम बॉलिंग फर्स्ट. चालेल. विक्रम वॉरियर्स हॅव इलेक्टेड बॉलिंग फर्स्ट. व्हॉट इज द रिझन वाय हॅव यू का चूज केलं बॉलिंग? बॉलिंग कारण की इथं रन खूप लवकर चेस होतात, रन फटाफट होतात इथं. थँक्यू. आपण जाऊयात स्वप्नील रोकडे स्पोर्ट्स फाउंडेशन. तुम्ही टॉस हारला आहात, पण टॉस जिंकला असता तर काय घेतला असतं? मॅडम टॉप केला असतं तर आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती, कारण चेसिंग करण्यासाठी खूप सोपं आहे. पिच बॅटिंगसाठी एकदम चांगली आहे, त्यामुळे रन इथं खूप होतात आणि चेसिंग करणं सोपं जात आहे. पण आता काय दुसरी स्ट्रॅटेजी, आता काय डिफरंट? स्ट्रॅटजी आहे मॅडम, पण ती गुपित आहे. आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत. पण किती रन्स करण्याचा विचार असेल? आमचा रन करण्याचा प्रयत्न असेल कमीत कमी 90+, आणि त्यामुळं बॉलिंग चांगली आहे आणि रन चेसिंग करण्यासाठी थोडंसं सोपंच आहे, त्यामुळं आम्ही 90+च रन करण्याचा प्रयत्न करू. विक्रम वॉरियर्स त्यांनी 90 रन्स बोललेले आहेत, टशन दिली आहे. तुम्ही पण त्यांना टशन द्याच आता. ठीक आहे, चालेल. 90 रन ह्या ग्राउंडवर काही डिफिकल्ट नाही आहेत, आम्ही करू शकतो 90 रन चेस. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू बोथ द टीम कॅप्टन्स. मी सरांना त्यांचं थोडंसं मनोगत. NB ट्रॉफी कशी वाटली? NB ट्रॉफी म्हणजे ॲक्च्युली संदेश पार्डे माझं खूप जुनं आहे. संदेश आणि माझं क्रिकेट या ग्राउंडवरती सुरू झालं आहे. आम्ही अगदी अंडर-14, अंडर-16च्या मॅचेसपासून आम्ही इथं सुरुवात केली होती आणि कुठंतरी मनात होतं की एक इंटरनॅशनल स्टँडर्डचं लोकल स्पोर्ट्ससाठी ग्राउंड अवेलेबल करून द्यायचं. तर त्या हेतूने आम्ही एक ग्राउंड फेब्रुवारीमध्ये आमच्या ताब्यात आलं आणि त्यानंतर जे आहे हे तुमच्यासमोर आहे. आय होप सगळ्यांना हे आवडतं आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात टुर्नामेंट होती आहे, जे की मला वाटतं भारतातली ही एवढी प्रोफेशनल लेवलची पहिली टुर्नामेंट असेल. कारण का संदेशचं हे ड्रीम प्रोजेक्ट होतं. संदेशनी हे एवढं मोठं, संदेश आणि सगळी टीम, आता सगळ्यांचे नावं मला घेणं अवघड आहे, पण त्यांनी हे ॲक्च्युली इम्पॉसिबल कमी वेळात त्यांनी सगळं केलं आहे. त्यासाठी संदेश खूप जेवढं ॲप्रिशिएट करू तेवढं कमी आहे. ठीक आहे, बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. होप सगळ्यांना एक ग्राउंड आवडला असेल. एक मिनिट, सचिन बाद सर. मी खैरे साहेबांचं आवर्जून अभिनंदन करण्यासाठी इथं आलो आहे. आम्ही खूप एफर्ट्स घेतलेत, पण हे बाउंड्री रोपच्या बाहेरचे आहेत. पण हे जे सुंदर ग्राउंड जे आहे, तुम्ही आणि प्रतीक सरांनी जर आम्हाला अवेलेबल करून दिलं नसतं किंवा तुमचं जे कोऑपरेशन आहे ते जर आम्हाला मिळालं नसतं, तर आम्ही ही एवढी चांगली स्पर्धा इथं आयोजन करताना आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या असत्या. त्यामुळं निलेशदादा भिंताडे, निलेश भिंताडे स्पोर्ट फाउंडेशन आणि NB ट्रॉफीचे पूर्ण आयोजन कमिटी यांच्यातर्फे मी तुमचं विशेष आभार व्यक्त करतो. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच फॉर कमिंग अँड ग्रेसिंग द ओकेजन. तुम्ही बघत आहात डे 2 मॅच 4 अँड हँडिंग इट ओव्हर टू द कमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद. 111 धावा झाल्या आहेत, 112 धावा करायच्या आहेत. पुरंदर स्ट्रायकर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये 100च्या पुढे धावा संख्या केल्या. याही मॅचमध्ये तेच आपल्याला पाहायला मिळत आहे. परांडे फायटरच्या विरुद्ध यावेळेला फाईन लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. सचिन बर्गे यांच्या बॅटमधून आलेला फटका जाईल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार.
लक्ष मोठं आहे 112 धावांचं, परंतु अशक्य नाहीये. 8 षटकांच्या या मॅचमध्ये हे होऊ शकतं आणि त्यामुळेच हा प्रयत्न या ठिकाणी सुरू केला आहे. सचिन बर्गे, अनुभव आहे या खेळाडूकडे, कित्येक वर्ष दर्जेदार क्रिकेटचं आपण त्यांच्याकडून पाहिलं आहे आणि आजही पहिल्या मॅचमध्ये सामनावीराचा पुरस्कार त्याने घेतला. समोर आहेत सूरज गायकवाड. यावेळी ऑप्शनच्या बाहेर पुन्हा ब्लॉकमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु केवळ तटवलं, त्याला ढकललं आणि 1 धाव अर्जित केली गेली. 112 धावांच्या या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. विक्रम हे मोडण्यासाठीच असतात आणि हा विक्रम बनलाय. या संघाने आज स्वतःचाच विक्रम मोडलाय, म्हणजे आजच्या या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या पहिल्या मॅचमध्ये केली आणि त्या विक्रमाला दुसऱ्या मॅचमध्ये त्यांनीच तोडलं. यावेळेला कव्हरच्या दिशेने लॉफ केलाय, चांगला फटका येताना पाहायला मिळतो. रेस लागली 2 खेळाडू आणि त्याचबरोबर चेंडू यांच्यामधील, परंतु बॉल अडवण्यात यशस्वी झालेत. 2 धावा मात्र या ठिकाणी घेताना पाहायला मिळतील खेळाडू. चांगला फटका होता, परंतु चांगली सुरक्षितही त्या ठिकाणी पाहायला मिळालं. शुभम शेळके पुणे जिल्ह्यातील एक असं टॅलेंट आहे ज्यांच्याकडे खूप सारी क्षमता आहे. दुसऱ्या बाजूला अनुभव आहे सचिन बर्गे यांच्याकडे. एका बाजूला युवा टॅलेंट, दुसऱ्या बाजूला अनुभव. या दोघांना या मॅचला पुढे घेऊन जावं लागेल. 112 धावांचा पाठलाग करायचा आहे या NB ट्रॉफी मानाच्या स्पर्धेमध्ये. यावेळेला पीक आणखीन एक बिग हिट या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. सर्कलच्या वरून एक अफलातून फटका या ठिकाणी पेश करताना पाहायला मिळाले आणि बघता बघता हा चेंडू सीमारेषा पार जातोय षटकारासाठी. क्या खूबसूरत स्ट्रोक था, एक बार फिर टाइमिंग देके थोड़ा सा शफल हुए थे, आगे गेंद थी, बल्ले के बीचों बीच खेलते हुए लॉन्ग ऑफ के ऊपर से इस गेंद को खेल दिया था बाउंड्री लाइन के बाहर. अच्छा स्ट्रोक, शानदार टाइमिंग, खास करके इस वक्त सचिन बर्गे और एक तरफ शुभम शेल के द्वारा. और शेल के साहब का एक बहुत अच्छा स्ट्रोक था. रन संख्या 14 रन. और चंद्रकांत जी, इस ओवर में स्टार्ट अच्छा हुआ है, 112 तक आपको जाना है और आपके सामने रनों का अंबार है, तो आपका आगाज अच्छा होना चाहिए. अगर आगाज अच्छा हो जाएगा तो अंजाम भी खूबसूरत हो सकता है. 8 षटकांमध्ये 112 धावा आपल्याला करायच्या आहेत आणि त्यातील सुरुवात तर पाहिली तर अतिशय चांगली झाली आहे. बिनबाद 14 धावा म्हणजे एक चांगली सुरुवात त्या ठिकाणी केली आहे. अजूनही जर पाहिलं तर 7 षटकांमध्ये 98 धावांचा पाठलाग करायचा आहे. अशक्य असं काही नसतं क्रिकेटच्या खेळामध्ये. मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्या आपण पार होताना याच क्रिकेटच्या खेळात पाहिल्यात प्रशांत जाधवडे सर. आणि आज पुन्हा एकदा तो विक्रम या ठिकाणी होईल का, कारण परांडे फायटर्स हा संघ देखील फाईट करणार आहे. तर दुसऱ्या बाजूला पुरंदर स्ट्रायकर्स. नक्कीच या पुरंदर संघाने देखील प्रभावित केले. संपूर्ण पुरंदर तालुक्याचं लक्ष देखील आपल्या या संघाच्या परफॉर्मन्सवर लागलंय. चांगलं क्रिकेट पुरंदर तालुक्यात देखील आपण पाहत असतो. पुरंदर म्हटलं तर पुरंदर किल्ला असेल, जेजुरी असेल, किंबहुना पुरंदरात महाराष्ट्रात सर्वाधिक अंजिराचं उत्पादन देखील पुरंदर तालुक्यामध्ये घेतलं जातं. असा हा पुरंदर एक पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका आहे. यावेळेला खेळायचं होतं फाईन लेगच्या दिशेने. गोलंदाजीसाठी अमर साळवे आले. टप्पा पडल्यानंतर बॉलला थोडंसं वळण दिला आणि मन बनवलं होतं अगोदरच की थोडासा खाली वाकून या स्ट्रोकला फाईन लेगच्या दिशेने जी त्यांची स्ट्रेंथ आहे तिकडे खेळायचं आहे. परंतु पहिल्याही मॅचमध्ये अमर साळवे यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती. बॉलला कट करण्यामध्ये ते यशस्वी राहत आहेत. याही मॅचमध्ये जर पाहिलं तर सुरुवात त्याच पद्धतीने केली आहे. 14ला यावेळेला मात्र सर्कल भेदण्याचा प्रयत्न अंगलट येताना पाहायला मिळतोय. मिड ऑफच्या दिशेने पकडले जात आहेत. येते विकेट सचिन बर्गे यांची. सचिन बर्गे जो बल्लेबाज है, हर बार हमने देखा कि क्रीज के गहराई में जाके बल्लेबाजी करना वो पसंद करते हैं. फिलहाल थोड़ा ऑफ टाइम के बाद फुल इन गेंद थी, मिड ऑफ के ऊपर से खेलना चाहते थे. आज 5 रन बना के बैक टू द पेवेलियन चले गए. 4 गेंदों का सामना, किस तरह से वो कैच लपका गया था. बहुत बढ़िया गेंदबाजी, क्रीज के कोने का इस्तेमाल, आगे डालने का प्रयास, टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाती भी गेंद टाइमिंग नहीं कर पाए और सीधी गेंद मिड ऑफ क्षेत्र में जाते भी बहुत बढ़िया फील्डिंग मिड ऑफ पर और पहले विकेट का पतन. अमर साल्वे ने अपनी टीम के लिए पहला ब्रेक थ्रू दिलाया. स्टार्ट अच्छा था लेकिन दूसरी तरफ से अमर साल्वे ने इस मुकाबले में जान डाली है और ब्रेक थ्रू दिलाया, इस साझेदारी को तोड़ने का काम किया. नक्कीच अमरने ते कामगिरी केली आहे. याही अगोदरच्या मॅचमध्ये खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्यांनी केली होती. याही मॅचमध्ये ती पाहायला मिळते आपल्याला. 14
एक गडी माघारी परतल्यानंतर 14 धावा आणि अनिकेत येत आहेत फलंदाजीसाठी. अनिकेत ताकवणे जे पारगावला बिलॉंग करतात दौंड तालुक्यातील. समोर जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे अमर साळवे. 14 धावसंख्या झाली आहे. एक मोठं लक्ष आहे परंतु अशक्य नाही आहे. प्रयत्न करावे लागतील कारण नामी संधी चालून आली आहे सर्वच खेळाडूंना आपल्या खेळाचं प्रदर्शन दाखवण्यासाठी. भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय NB ट्रॉफीचं. यावेळेला लगातार दुसऱ्या बॉलवर तेच पाहायला मिळतंय. अमर साळवे आपल्या गोलंदाजीने आणखीन एका खेळाडूला माघारी पारवतात. आल्या पावली माघारी अनिकेत ताकवणे. जिस तरह से मुकाबला चल रहा है, इस मुकाबले में अमर साल्वे की बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। इससे पहले देखें तो इन्होंने सचिन बर्गे को आउट किया था, इन्फॉर्म खिलाड़ी। अब अनिकेत बैक टू द पेबलन जा रहे हैं तो विकेट गुच्चे में आ रहे हैं। यहाँ इस मुकाबले में बढ़िया बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा खास करके अमर साल्वे द्वारा। अभी तक 2 विकेट छटकाए, मतलब हैट्रिक ऑन, और कीर्तिमान के दहलीज पर अमर साल्वे हैं। बेहतरीन गेंदबाजी सतह पर कर रहे हैं। शॉट सिलेक्शन को अच्छा नहीं है बल्लेबाज को। देखिए क्या हुआ था, थोड़ा सा इस गेंद को खेलना चाहते थे स्क्वायरली की तरफ, ज्यादा क्रैम्प हुए बल्लेबाज पीछे चले गए थे। बहुत अच्छी गेंदबाजी और विकेट कीपिंग भी बहुत ही बढ़िया रही है। 14 रन 2 विकेट के नुकसान पर, और चंद्रकांत जी अब ऑन हैट्रिक अमर साल्वे। अमर साळवे हॅट्रिकची संधी त्यांना असेल परंतु समोरात आसिफ तांबोळी याही खेळाडूने खूप प्रभावित केले। छोटे जणीचे खेळाडू आहेत परंतु मोठमोठे खेळी जरूर करतात आणि आज पुन्हा एकदा त्यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल। चांगला बॉल, थोडासा दबाव पाहायला मिळतोय। संधी आहे या ठिकाणी धावबाची परंतु क्रीजमध्ये पोहोचतायत। एका धावेने धावसंख्या पुढे जाईल परंतु दबाव मात्र निर्माण केलाय तो मात्र या ठिकाणी अमर साळवे यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना थांबवतायत। कारण एक मोठं लक्ष आहे या स्पर्धेतील सर्वात मोठं लक्ष, तब्बल 112 धावांचा पाठलाग करायचा आहे या ठिकाणी परांडे फायटर्स या संघाला। पुरंदर स्ट्रायकर संघाने जे आव्हान ठेवलंय, 111 धावा पहिल्या डावात केल्या, 69 धावांची एक बहुमूल्य पारी या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले आपल्याला। ते कुणाल खोंड या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या वैयक्तिक आपल्या नावावर करतायत। अमर साळवे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाहायला मिळतील। शुभम शेळके, आसिफ तांबोळी या दोन खेळाडूंना डावाला पुढे घेऊन जावं लागेल। यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न परंतु अमर साळवे या नावाचा डंका आज पाहायला मिळतोय। खूप चांगली गोलंदाजी करतायत, लाईन आणि लेंथ दोन्हीही प्रॉपर पाहायला मिळतात आणि त्याचमुळे आपल्या गोलंदाजीच्या जोरावर फलंदाजांना हैराण करतायत। पहिल्या षटकात चांगली धावसंख्या आली होती परंतु दुसऱ्या षटकात अक्षरशः लगाम घातला आतापर्यंत। 2 महत्त्वपूर्ण विकेटही घेतल्या या षटकात अमर साळवे। पुन्हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय, यावेळेला ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने अडवला जातोय हा चेंडू। अमर साळवे यांचं कौतुक करावं लागेल। या षटकात 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या आणि केवळ 2 धावा खर्ची केल्या। क्या जबरदस्त गेंदबाजी खास करके अमर साल्वे द्वारा। इन्होंने किए 2 शिकार और इनकी मेहनत नहीं जाएगी बेकार, क्योंकि एक अच्छा ओवर था जिसमें पहले ओवर की कहानी देखी तो मोमेंटम बल्लेबाजों की तरफ था, दूसरे ओवर में मोमेंटम अब फिलहाल जाएगा गेंदबाज की तरफ। अमर साल्वे का एक अच्छा सफल ओवर रहा, बढ़िया गेंदबाजी की। 2 बड़े शिकार, मतलब जो सेट बल्लेबाज पिछले मैच में जिन्होंने बहुत ही अच्छा प्रदर्शन किया था, इन्फॉर्म बल्लेबाज जिनको आपने आउट किया है। मोमेंटम अब थोड़ा जा रहा है गेंदबाजों की तरफ। मुकाबला चल रहा है पुरंदर स्ट्राइकर और फरंडे फाइटर्स के बीच। चंद्रकांत जी एक अच्छा ओवर सटीक लाइन के साथ गेंदबाज द्वारा। असे चढ उतार पाहायला मिळतील। लक्ष जर पाहिलं तर अजूनही मोठं आहे परंतु तो प्रयत्न करावे लागेल। 112 धावांचा पाठलाग करायचा आणि आता धावसंख्या जर पाहिली तर 16 झालेली आहे, म्हणजे अजूनही 96 धावा करायच्या आहेत या मॅचला जिंकण्यासाठी। 6 षटक आणि 96 धावा, लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये। प्रयत्न करावे लागतील, स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता एका बाजूला जर पाहिलं तर शुभम आहेत आणि शुभमच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आसिफ। शुभम शेळके नामी संधी स्वतःला सिद्ध करण्याची, या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला का घेतलं, आपल्यावर बोली का लागली या ठिकाणी दाखवावं लागेल। NB ट्रॉफीच्या भव्य दिव्य आयोजनामध्ये आपल्याला खेळण्याची संधी चालून आली आहे। व्हेरिएशन केलं गेलं। सूरज गायकवाड आतापर्यंत जर पाहिलं तर खोलवर टप्प्याची गोलंदाजी करत होते, यावेळेला लेथवर चेंडू थोडासा कमी गतीने टाकला। व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न करतायत आंबेगाव तालुक्यातील एक खेळाडू
जवळेगावचे सूरज गायकवाड. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकात जर पाहिले तर धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर धावसंख्येला लगाम घातला अमर साळवे यांनी आणि आता सूरज. यावेळेला बॅटची कडा घेत असताना चेंडू पाठीमागे जातोय. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर त्या ठिकाणी करतायत. रणजित यांनी मात्र चेंडू अडवत असताना धावसंख्या 1 ने पुढे जाते. 18 धावा धावफलकावर आहेत. बिग हिट. वाह, जबरदस्त फटका खेळलाय. याच फटक्यांची आवश्यकता होती. पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. जबरदस्त स्ट्रोक था और जिसकी जरूरत थी खास करके बल्लेबाजों के लिए. मच नीडेड 6 फॉर द बैटिंग साइड. टप्पा खाने के बाद उछालता, लेकिन ज्यादा छोटी गेंदबाजी कर रहे. शॉर्टी गेंद थी. बल्लेबाज के पास बैकफुट पर बहुत समय था. यावेळेला पुन्हा चांगल्या ठिकाणी चेंडू टाकलाय, परंतु त्याला समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑनचे फिल्डर येतात. तत्परतेने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि अशा प्रकारचे प्रयत्न प्रशांत सर करावेच लागतील. लक्ष मोठं आहे. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत, दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेत करावंच लागेल. धावसंख्या जर पाहिली तर आता 26 वर जाते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 112 धावांचा पाठलाग करायचा आहे. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नसतं. कधी वाटलं होतं का वनडे क्रिकेटमध्ये 400 धावा होतील? 434 झाल्या, परंतु 3.5 तासात तो रेकॉर्ड तुटलाही होता. 438 3.5 तासानंतर पाहायला मिळतो ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका मॅचमध्ये. यावेळेला मात्र पुन्हा कमी गती, परंतु अचूकता नव्हती. वाईट बॉल घोषित करतायत पंच शशी साटम सर. धावसंख्या जर पाहिली तर आता पुन्हा 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. या षटकात रन येत आहेत सूरज गायकवाड यांच्या आणि अवांतरच्या स्वरूपातील देखील काही धावा आल्या आहेत, तर प्रयत्न करावे लागतील. आसिफ तांबोळी शिक्रापूरचा या खेळाडूकडे देखील प्रचंड टॅलेंट आहे. आज मात्र ते दाखवण्याची नामी संधी चालून आली आहे. कारणही तसंच आहे. NB ट्रॉफी. पुन्हा कमी गतीचा परंतु खोलवर टप्प्याचा चेंडू होता. त्याला कव्हर्सला पाठवलं. तिकडे एक धाव घेतली जाते. तत्परतेने आले क्षेत्ररक्षक आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 28 धावा धावफलकावर आहेत. मोठ्या लक्षाचा पाठलाग जरूर करायचा आहे, परंतु त्यासाठीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. प्रत्येकाला हवी तशी प्रत्येकाने टीम निवडली आहे, कारण लाईव्ह ऑप्शन झालं. खेळाडूंना खेळाडू लिलाव प्रक्रियेमध्ये पॉईंट्स न देता पैसे देण्यात आले होते. हाही एक विक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. NB ट्रॉफी. यावेळेला फटका खडे खडे समोरच्या दिशेने. वाह, जबरदस्त टॅलेंट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शुभम शेळके यांच्या बॅटमधून सिक्सर. ICP पता चले और शुभम सेल के क्या पता चले. एक बार फिर देखे रडार में गेंद थी. ऑफ टाइम के बाद फुल्लन गेंदबाजी करने का प्रयास. पाले में गेंद थी और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजते हुए एक बड़ा ओवर मैदान के अंदर आ रहा है. मोमेंटम फिलहाल जा रहा है बल्लेबाजों की तरफ. 30 गेंदों का खेल, 78 रनों की जरूरत है. मतलब आपने चंद्रकांत जी सही कहा कि कोई भी टोटल सुरक्षित नहीं होता और कोई भी चीज जो है अगर आप एक बार फिर पीछा करने के लिए जा रहे हैं तो कोई असंभव भी नहीं है. 34 2 विकेट के नुकसान पर वो हम देखे थोड़ा सा आगे ऊपर चला गया, थोड़ा नीचे भी आ गया, उसके बाद में एक बार फिर बहुत ऊपर चला गया. इसका मतलब तीसरे ओवर में बहुत बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा करने की कोशिश जरूर की गई, लेकिन बल्लेबाजों ने टैकल कर दिया. मजा आया. ये जो बैटल है ना इस तरह से चल रहा है. पहला ओवर बल्लेबाजों का, दूसरा गेंदबाजों का, तीसरा बल्लेबाजों का. बल्लेबाज बल्ले बल्ले कर रहे हैं. 30 गेंदों में 78 रनों की जरूरत है. आप देख रहे हैं NB ट्रॉफी 2022. क्या शानदार आयोजन इस पूरी प्रतियोगिता का. नीलेश भिंताड़ी साहब इनके नेतृत्व में यह टूर्नामेंट चल रहा है. मुकाबला चल रहा है परंडे फाइटर्स और पुरंदर स्ट्राइकर के बीच. 112 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. और बल्लेबाज मैदान के अंदर शेल के बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. 34 पर 2 चेसिंग टारगेट ऑफ 112 रन. 30 गेंदों का खेल से 78 रनों की जरूरत है. रिक्वायर्ड रेट बिल्कुल 15.60 की तरफ चला गया. अब एक बार फिर आसिफ तांबोली 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं. शुभम शेलके ने 17 रन बनाए हैं और यहाँ एक साझेदारी बन रही है. 2 बड़े खिलाड़ी मैदान के बाहर. सचिन बर्गे का विकेट बहुत महत्वपूर्ण था. अनिकेत ने भी पिछले मैच में बहुत अच्छा प्रदर्शन किया था, तो उनका विकेट खोने के बाद अब तीसरे विकेट के लिए बहुत अहम साझेदारी आसिफ तांबोली और शुभम शेलके के बीच.
गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज तैयार है। इस वक्त एक बार फिर इसकी कोई ज़रूरत नहीं थी। इतनी अच्छी बल्लेबाजी आपने सीधे बल्ले से जरूर के लिए 22 का लेग बाइक का इशारा अंपायर की तरफ से होता हुआ सूर्यकांत अडाम अंपायर के तौर पर मैदान के अंदर काम कर रहे। 29 गेंदों का खेल है और जीतने के लिए अभी भी बहुत सारे रन चाहिए। लक्ष्य बहुत बड़ा है। 35 2 विकेट के नुकसान पर रनों का अंबार आपके सामने है और अब जाकर इस मुकाबले में ये स्वप्निल साबले गेंदबाजी करने के लिए आए हैं। स्ट्राइक रन पर बल्लेबाज शुभम शेलके 17 पर बल्लेबाजी करते हुए। Oh, that's a beautiful shot. Going and gone. Brilliant batting by Shubham Shelke. ऐसी भी हवा चले और शुभम शेल के क्या पता चले, पहले से ऑफ स्टंप के बाहर ही खड़े थे। ऑफ स्टंप को कवर करते हुए गेंद को देखा, भागा, भापा, परखा और खेल दिया डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। शुभम शेल के का इंजन गर्म है। रन संख्या अब शुभम की बात करें तो 23 पर 41 रन 2 विकेट के नुकसान पर है और इस ओवर में जवाबी हमला हो रहा है। यह अच्छी क्रिकेट, सकारात्मक क्रिकेट मैदान के अंदर डायमंड कट डायमंड, लोहा लोहे को काटता है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज स्वप्निल साबले। ये अच्छी गेंद थी, टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर। बल्लेबाज बैक पर खेलना चाहते थे, टेलीग्राम मिल गया। देखिए दोबारा क्या हुआ था, गेंद डालने से पहले इनका ट्रिगर मूवमेंट क्या था मैं आपको जरूर बताऊंगा। बॉलिंग मार पर गेंदबाज ने तो गेंद को खेलने से पहले बहुत ऑफ स्टंप के बाहर चले गए थे और बहुत बढ़िया गेंदबाजी, टेलीग्राम मिल गया गेंदबाज स्वप्निल को 41 2 विकेट के नुकसान पर। टॉस गेंद थी, सुंदर तरीके से गेंद को ड्राइव किया। एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद है, एक रन लिया। फंबल अलाउज द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी। मैच बिल्कुल ऑन है, मैदान के अंदर चल रहा है घमासान और पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान। टीवी रखिए ऑन, गेम इज ऑन। 43 पर 2 मैच बहुत जबरदस्त चल रहा है और यही देखने के लिए दर्शक आते हैं। यहाँ से गेंद और बल्ले की बीच जो जंग होती है वो देखने के लिए दर्शक आते हैं। 43 2 विकेट के नुकसान पर चौथी ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है और 26 गेंदे 69 रनों की जरूरत है। स्ट्राइक रेन पर बल्लेबाज शुभम शेलके 25 पर बल्लेबाजी कर रहे हैं। हवा में गेंद, कड़क बैटिंग, कड़क शॉट, वन बाउंस ओवर द रोप एंड 4 रन्स। मैग्निफिसेंट बैटिंग। इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे। टीट फॉर टैट। एक बार फिर मैंने कहा कि डायमंड कट डायमंड, यहाँ लोहा लोहे को काटता है। 47 2 विकेट के नुकसान पर जवाबी हमला हुआ है। परंतु फाइटर्स की टीम भी कुछ कम नहीं है, 112 रन एक बार फिर पीछा कर रहे हैं। 25 गेंदों का खेल, 65 रनों की जरूरत है, लेकिन प्रशंसा करनी चाहिए शुभम शेलके की। क्या जबरदस्त बल्लेबाजी अभी तक इन्होंने की है और एक दबाव जो है ना अब स्वप्निल साबले के ऊपर। इस ओवर में 5 गेंदों में 12 रन आए हैं। 47 पे 2। अब आस्किंग रन रेट बिल्कुल 15.60 का है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। सचिन तेंदुलकर पहले एंड से गेंदबाजी करते हुए गेंदबाज स्वप्निल साबले। इस गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे, विकेट कीपर ने विकेट के पीछे बिल्कुल एक अच्छा कैच। ये जगलर अच्छा बन सकते हैं। एक बहुत बड़ा विकेट, शानदार विकेट कीपिंग। राहुल बहुत ही बेहतरीन कैच और बड़ी मछली जाल में फंसी है। शुभम शेलके 29 रन बनाए 14 गेंदों का सामना करते हुए। चंद्रकांत जी, इस विकेट कीपिंग के बारे में क्या कहेंगे? बहुत इंपॉर्टेंट विकेट भी गिरा है। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग में थोड़ा सा भंग होता हुआ। कुठून येतं सर एवढं सर? तर कौतुक करावं लागेल, त्या विकेटचं महत्त्व त्यांना माहिती होतं आणि पहा शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी चेंडूवर नजर, चेंडू त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होता परंतु ते त्यांच्यावरच लक्ष ठेवून होते। खूप चांगली कॅच त्या ठिकाणी पकडली गेली आणि शुभम शेळके ज्यांनी खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये रंग भरले, एक आशेचं किरण दाखवलं, असं मोठं लक्ष म्हणून कुठेही ते बॅकफुटला गेले नाही। त्यांनी चांगल्या पॉझिटिव्ह बॅटिंग केली आणि मेरिटवर क्रिकेट खेळले। कव्हर्स पॉईंटला देखील फलंदाजाने फलंदाजी करणं म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट असते। 4 षटकांचा खेळ संपला, 47 म्हणजे 112 धावांचा मोठा पल्ला गाठायचा
गाठायचा आहे, परंतु तो गाठायचा असताना एक चांगली सुरुवात तर झालेली आहे पहिल्या 4 षटकात. कारण आसिफ तांबोळी यांच्या जोडीला तानाजी बनसोडे येताना पाहायला मिळतात. 24 चेंडूमध्ये 65 या धावसंख्येचा देखील पाठलाग केला जाऊ शकतो प्रशांत आदवडे सर, आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तानाजी यांना चांगली कामगिरी करावी लागेल. आसिफ तांबोळी हे देखील मात्र आता आपले रंग दाखवण्यास सुरुवात केलेली आहे. येणाऱ्या 4 ओव्हर खूप महत्त्वाच्या असतील, कारण 4 ओव्हरमध्ये 47 झाले आहेत. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू आणि 65 धावांची आवश्यकता अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. गोलंदाजीसाठी जर पाहिलं, एका बाजूला आपण पाहू शकता परांडे फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पुरंदर स्ट्रायकर यांच्यामधील मॅच आपण पाहतोय. संपूर्ण पुरंदर तालुक्याचं लक्ष पुरंदर स्ट्रायकर्स आज आपली ही दुसरी मॅच देखील जिंकून क्वालिफाय होणार का? काल जसं बारामतीचा संघ पहिल्या दोन्ही मॅच जिंकून अंतिम 8 साठी क्वालिफाय झाला, तसंच या ठिकाणी आज पुरंदर करेल का, त्याची उत्कंठा मात्र शिगेला जाऊन पोहोचली. NB ट्रॉफी 2022 यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा कट होताना पाहायला मिळतोय. शरीरापासून थोडासा दूर टाकला, बॉलला थोडंसं फिरवलं, बॉलला थोडंसं वळवलं आणि पाठवलं कीपरच्या दिशेने. पाहू शकता बॉल टप्पा पडतोय, वेग देखील पाहायला मिळाला, बाउन्स देखील पाहायला मिळाला आणि त्यामुळे प्रयत्न जरूर होता आसिफ तांबोळी यांचा, मात्र गोलंदाजाने यशस्वी होऊ दिलेला नाहीये. गोलंदाजीसाठी कुणाल कापरे येतात गोलंदाजीसाठी. यावेळेला स्वैर चेंडू पाहायला मिळतो, एक धाव त्या ठिकाणी मिळेल. कुणाल यांना प्रयत्न करतायत रोखण्याचा या ठिकाणी आसिफ तांबोळी यांना, परंतु प्रयत्न करावा लागेल आसिफ यांना देखील. आज जी मला संधी मिळाली आहे ना, एवढ्या मोठ्या मंचावर एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करावे लागेल. आतापर्यंत तुम्ही केलेल्या इनिंग्स या एका बाजूला आहेत आणि आज जर तुम्ही काही खेळलात तर मात्र प्रेक्षक डोक्यावर घेतील तुम्हाला. टप्प्याचा बॉल होता, खेळायचं होतं, मिड विकेटला बॉल गेलाय समोरच्या दिशेने. वाह, काय कॅच घेतली त्या ठिकाणी, खूप चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी दाखवले अजिंक्य यांनी या ठिकाणी. एक खूप चांगली, खूप लांबवर धावत येऊन, अशा प्रकारच्या कॅच सोप्या नसतात सर, पण कॅच घेतली आहे लाजबाब. फिलहाल ये कैच दोबारा देखना बहुत जरूरी है. जिस तरह से टप्पा खाने के बाद उछाल बिल्कुल था, गति तो है गेंदबाज के पास, तो जाके पुल करना चाहते थे, अच्छी तरह से नहीं खेल पाए, टाइमिंग नहीं कर पाए. ऑन साइड पर गेंद लॉक ऑन क्षेत्र की तरफ जा रही थी, बहुत दूर खिलाड़ी थे, लेकिन जबरदस्त कैच, शानदार कैच, भाग कर लिया और गेंद के ऊपर इनकी निगाहें थी. तो एक कैच रोहन का जो वायरल हुआ था, उसके बाद में ये भी कैच वायरल होने वाला है. शानदार, बहुत जबरदस्त कैच लिया गया और इससे देखिए दर्शक भी खुश हो जाएंगे. 48 विकेट के नुकसान पर है चंद्रकांत जी, बल्लेबाजों के ऊपर दबाव बनता हुआ. नक्कीच तो वाढतो, परंतु सिद्ध करण्याची देखील नामी संधी आहे त्या ठिकाणी. अमरनाथ गोरे मॅच विनर आहेत. कित्येक स्पर्धांमध्ये आम्ही त्यांना अशा परिस्थितीमध्ये बॅटिंगला येतात, संघ अडचणीमध्ये असतो आणि परिस्थिती आपल्या संघाच्या बाजूने करण्यामध्ये यशस्वी राहिलेले ते अगोदर देखील. कुणाल कापरे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी, समोर फलंदाजीसाठी अमरनाथ गोरे आहेत. NB ट्रॉफी पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, खेळायचा होता पूल, प्रॉपर टायमिंग नाही झालं. एक धाव तिकडे घेतली गेली, दुसराचा प्रयत्न होईल का, परंतु एकाच धावेवर थांबवण्यात त्या ठिकाणी यशस्वी झाले आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती 49 वर. 112 धावांचा पल्ला गाठायचा आहे. या षटकात जर पाहिलं तर धावसंख्येचा वेग थोडासा मंदावलाय आणि कारण षटकार चौकारांची आतषबाजी या षटकात झालेली नाहीये. आतापर्यंत जर पाहिलं तर पहिल्या तिन्ही षटकांमध्ये ते आपण पहिल्या आणि तिसऱ्या षटकात पाहायला मिळालं होतं, चौथ्या षटकात पाहायला मिळालं होतं, परंतु या षटकात कुणाल चांगली गोलंदाजी करतात आतापर्यंत. यावेळेला पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. अपील देखील या ठिकाणी होते, परंतु पाहूया पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असणार आहे. षटक क्रमांक या ठिकाणी 5 मार्गस्थ आहे. और चंद्रकांत जी, जिस तरह से मुकाबला चल रहा है, एक तरफ अमर गोरे जैसे बल्लेबाज है जिनके पास काबिलियत है, बहुत पॉजिटिव क्रिकेट वो खेलते हैं और प्रेशर झेलना इनको भी आता है, दबाव में बहुत अच्छा प्रदर्शन करने वाले खिलाड़ी हैं. 49 विकेट के नुकसान पर हैं और वो बड़ा खिलाड़ी वही होता है ना जो मैदान के अंदर जब जाता है तो अपने मौजूदगी का एहसास दिलाता है. कुणाल कापरे ने बहुत बढ़िया गेंदबाजी जरूर की है और समस्या बढ़ती भी, बल्लेबाजों के लिए समस्या बढ़ रही है इस वक्त, परांडे फाइटर के लिए समस्या बढ़ती भी, अब जाकर और एक विकेट खोते हुए 21 गेंदे 63. मैं समझ सकता हूँ कि चंद्रकांत जी, कुएं का पानी बहुत गहरा है, निकालने के लिए मेहनत से बात नहीं बनेगी, आपको मशक्कत करने की जरूरत है और उम्मीद को कभी भी नहीं छोड़ना है. उम्मीद को एक बार फिर उम्मीद पर दुनिया अभी भी कायम है. बहुत इंपॉर्टेंट मैच है ये, बहुत महत्वपूर्ण. जब तक अमर गोरे मैदान के अंदर है तब तक टाइगर जिंदा है.
योगेश शिवेकर येतात बॅटिंग करण्यासाठी. राजगुरुनगर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील एक नामवंत खेळाडू आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील ते या ठिकाणी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर यश मिळत आहे गोलंदाजांना. कुणाल ज्यांनी 2 विकेट महत्त्वपूर्ण अशा विकेट देखील घेतलेल्या आहेत. 2 धावा खर्ची करत असताना पहिलं षटक आहे त्यांचं. यावेळेला लॉफ केलाय, चेंडू हवेत असणार आहे. क्षेत्ररक्षक या टीमने कॅचेस काय जबरदस्त घेतल्यात पहा. आणखीन एक जबरदस्त कॅच. चंद्रकांत जी आपने बिल्कुल सही फरमाया, जिस तरह से आज ग्राउंड फील्डिंग रही है बहुत ही बढ़िया, और खास करके कैचिंग। योगेश बैक टू द पेवेलियन चले गए, लेकिन इस वक्त अमर गोरे आपके पास है, आप स्ट्राइक रोटेट कर सकते हैं, इनको सिंगल लेके दे सकते हैं। आज के टेनिस क्रिकेट में बहुत सारी परेशानी, सिंगल के ऊपर ज़्यादा विश्वास नहीं रखते, और स्ट्राइक रोटेट हो जाएगा। अमर स्ट्राइकर है, इनकी तरफ नहीं आएंगे तो दबाव बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर और है, वो और बढ़ने वाला है। 49 विकेट के नुकसान पर है, अब फासला ज़्यादा बढ़ गया है, गेंदबाजों का हौसला बढ़ता हुआ। पुरंदरचा वेडा, परंतु हा क्षेत्ररक्षणाचा वेडा आहे. हा तुटता तुटेना, कारण अशी तटबंदीच केली आहे. क्षेत्ररक्षणाची तटबंदी पुरंदरकरांनी या ठिकाणी केली आहे. बिल्कुल बिल्कुल आपने सही फरमाया, सही वर्ड में फरमाया, और ये बिल्कुल फैक्ट मैदान के अंदर है। शानदार उच्च कोटि की फील्डिंग मैदान के अंदर हुई है। उच्च दर्जाचं क्रिकेट आपण या ठिकाणी पाहत आहोत. एनबी ट्रॉफीमध्ये भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळत आहे. सर्व गोष्टींची पूर्तता केलेलं आयोजन पाहायला मिळत आहे. ज्या स्पर्धेची दखल संपूर्ण महाराष्ट्राने घेतलेली आहे, अशी स्पर्धा आपण आज पुण्यामध्ये पाहतोय. यावेळेला देखील जर पाहिलं तर कुणाल खूप चांगलं, आत्मविश्वास तुमचा वाढतो ज्यावेळेला तुमच्याकडे धावांचं पाठबळ असतं ना, त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास दुणावला असतो. 5 षटकं संपली आहेत, 49. या षटकात काय जबरदस्त गोलंदाजी केली, केवळ 2 धावा दिल्या, आणि अजूनही 3 षटकं बाकी आहेत आणि 63 धावांची आवश्यकता. फिलहाल ये बहुत ही क्रूशियल मुकाबला मैदान के अंदर चल रहा है, और इस वक्त जैसे कि चंद्रकांत जी आपने कहा कि क्रिकेट के खेल में जब आप बैटिंग करते हैं तो कोई भी जो टोटल होता है वो आप चेस करने के लिए बिल्कुल जाते हैं। असंभव कुछ भी नहीं है। 434 के बारे में चर्चा हुई, दक्षिण अफ्रीका और ऑस्ट्रेलिया का मैच। अभी भी देखे अमर गोरे हैं, अमर गोरे हैं, तब तक मेरे हिसाब से उम्मीद और दुनिया कायम है। क्रिकेट में बहुत सारी चीजें अच्छे हो सकती है, लेकिन एक तरफ पुरंदर स्ट्राइकर सराहना करनी चाहिए, जिस तरह से इन्होंने गेंदबाजी की, बल्लेबाजी की, और लाजवाब फील्डिंग इनकी रही है। लक्ष मोठं आहे, आता लक्ष दूर 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 दूरवर चाललंय. आता प्रयत्न करावे लागतील या ठिकाणी. म्हणजे षटकार चौकारांचीच भाषा बोलण्याची वेळ आलेली आहे. परंतु गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर पुन्हा आमंत्रित होत आहे त्या ठिकाणी अमर साळवे, ज्यांनी खूप प्रभावित केले आज, ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली आहे. दुसरं षटक जे टाकलं होतं, लगातारच्या 2 विकेट त्यामध्ये घेतल्या, केवळ 2 धावा खर्ची केल्या होत्या अमर साळवे. पहिल्याच बॉलवर सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय, येतोय षटकार. ये स्ट्रोक देखे अमर गोरे का, थोड़ा ऑफ स्टंप के बाहर चले गए, जड़ में डालने की कोशिश की, लेकिन अमर गोरे तैयार थे। बहुत बढ़िया तरीके से लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंद को खेलते हुए टाइमिंग बढ़ गया था, और अच्छा स्ट्रोक अमर गोरे का। आशीचं किरण या ठिकाणी दाखवलंय अमरनाथ गोरे. अमर आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. एक अमर गोलंदाजी करतोय, एक अमर फलंदाजी करतोय, आणि आणखीन एक लांबवरचा फटका या ठिकाणी खेळला गेलाय. सिक्सर. और लगातार 2 छक्के आए हैं। बहुत बेहतरीन बल्लेबाजी अमर गोरे द्वारा। रहा मेरी मुश्किल है, लेकिन आसमान मेरी मंजिल है। बहुत ऊपर और बहुत दूर, जहां खाना बन रहा है ना, वहां गेंद बाउंड्री लाइन की तरफ चली गई थी। मतलब बल्लेबाजों को रनों की भूख लगी है। मैग्निफिसेंट बैटिंग। नक्कीच धावांची भूक लागलीच पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर इतिहास घडवावा लागेल. शक्यता अजूनही आहे, मॅच दूर नाहीये, प्रयत्न करावे लागतील, कारण हे 4 चेंडू खूप निर्णायक असणार आहेत. 61 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला कमी गतीने चेंडू टाकला होता, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवण्यात यशस्वी राहिले. सूरज आले तिकडे तिकडे एक धाव घेतली गेली. धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 62 धावांवर. एकेका बॉलनंतर समीकरण बदलेल, परंतु मोठमोठे स्ट्रोकही येणं गरजेचं आहे. योगेश शिवेकर मागील बॉलवर बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. सागर शिंदे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. 15 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता.
महाराष्ट्र प्रीमियर लीग में बिल्कुल बिल्कुल 10 गेंदों में 50 रन बनाने वाले खिलाड़ी मैदान के अंदर अमर गोरे हैं, जिन्होंने पहले 3 गेंदों में 13 रन बनाए हैं। तो ये कर सकते हैं, इनके पास वो काबिलियत है। ऑलरेडी इन्होंने और एक इतिहास रचा है। शानदार बल्लेबाज है मैदान के अंदर। यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न होता, गलीच्या दिशेने तिकडे एक धाव मिळेल। प्रेक्षकांसाठी खास आकर्षक पारितोषिक आणि त्याची या ठिकाणी आम्ही घोषणा करत आहोत। आमचे काही व्हॉलेंटियर्स तुमच्यापर्यंत येतील, त्यांना केवळ तुमची नावं द्यायची आहेत। त्यानंतर आम्ही लकी ड्रॉ करणार आहोत आणि 5 भाग्यशाली प्रेक्षकांना NBच्या कॅप्स देखील दिल्या जाणार आहेत। तर ड्रॉ केला जाणार आहे। सर्व प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे। आपण उपस्थित झालात, आपण आल्याची नोंद आमच्या व्हॉलेंटियर्सकडे द्यायची आहे। ब्रँडेड अशा NB स्पोर्टच्या कॅप 5 भाग्यशाली प्रेक्षकांना दिल्या जातील। आपल्यासाठी सुवर्ण संधी। यावेळेला पुन्हा हवाई हल्ला अमरनाथ गोरे यांच्या बॅटमधून 6 षटकार। यूं जमीन पर बैठकर क्यों आसमान देखता है, खुद आपके पंख जमाना सिर्फ उड़ान देखता है। क्या जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर। प्रेशराइज सिचुएशन है लेकिन दबाव को झेलना इनको भी आता है। सुपर बैटिंग। 13 चेंडू आणि 43 हा बॉल खूप निर्णायक असेल। मॅच मध्ये यायचं असेल तर या बॉलवर देखील एक मोठा फटका आवश्यक आहे, परंतु यावेळेला पंचच आमच्याकडे वळतात आणि कळवतात हा बॉलच चुकीचा आहे। वाईड बॉल आहे हा आणि पुन्हा उत्कंठ वाढवताना पाहायला मिळत आहेत। 42 धावांची आवश्यकता। अमर गोरे यांनी मात्र मॅच मध्ये रंग भरले। 3 षटकार या षटकामध्ये खेळलेले आहेत। अमर साळवे पहिल्या षटकात जे केवळ 2 धावांचं षटक टाकलं होतं, याला तर क्रिकेट म्हणतात, परंतु ज्यावेळेला अमर यांच्या समोर एक अमरच आला, त्यांच्या पुढे त्यांचं काही चाललं नाही। अन्यथा खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती। अमरनाथ गोरे पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला फुटवर्क चांगलं होऊ शकलं नाही। बॉलचा टप्पाही थोडासा पाठी घेतला होता, त्यामुळे या बॉलवर मोठा फटका येऊ शकला नाहीये। मॅच अजूनही ऑन आहे। 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता। प्रशांत यादवड़े। चंद्रकांत जी, ये जो मैच है वो करेगा, ये तो आने वाला ओवर ही बताएगा। ये आखिरी गेंद बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हुआ, और यही ओवर बताएगा कि उस जो जिस तरह से मुकाबला चल रहा है, जिस तरह से मैच चल रहा है, ऊंट किस करवट पर बैठने वाला है, ये मुकाबला किस तरफ जाने वाला है, ये बताने वाला ओवर है। अमर, तारीफ करनी चाहिए, लड़ रहे अपनी टीम के लिए। इंटरेस्टिंग मैच है, बहुत इंटरेस्टिंग मुकाबला मैदान के अंदर। 12 गेंदे 42। सागर यांच्याकडे क्षमता आहे आणि ते आता दाखवावं लागेल। गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर कुणाल यांना पुन्हा आमंत्रित करण्यात येते। मागील षटकात केवळ 2 धावा देत 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या होत्या। मॅच दूर आहे, परंतु अशक्य नाहीये। त्यासाठी षटकार चौकारांची आतषबाजी आज लढायचं आहे परांडे फायटर्ससाठी। त्यासाठी सागर बॅटिंगसाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळत आहेत। समोर आहेत कुणाल, सागर शिंदे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुरंदर स्ट्रायकर विरुद्ध परांडे फायटर्स। पहिला बॉल पॉइंटच्या दिशेने कट केला जातोय। चांगला फटा, चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळाला। प्रयत्न मात्र त्या ठिकाणी जरूर होत आहेत। दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा पूर्ण केल्या। 3ऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि तो करत असताना सागर शिंदे माघारी परततील। धाव बाद। इंपॉर्टेंट विकेट, रनआउट के थ्रू पर सागर शिंदे बैक टू द पेवेलियन आएंगे, लेकिन स्ट्राइकर इन पर अमर गोरे। तो अब मजा आएगा। 11 गेंदे 40 है। मैं जानता हूं इनको लड़ना जानते हैं। जिंदगी बदलने के लिए लड़ना पड़ता है और आसान करने के लिए समझने की जरूरत। उसी तरह से ये मुकाबला जीतने के लिए लड़ना पड़ेगा और क्रिकेट के परिणाम को समझने की जरूरत है। अमर गोरे ऑन स्ट्राइक रहेंगे तो चंद्रकांत जी मजा आएगा। ये जब तक है तब तक मैच समाप्त नहीं है। बहुत जबरदस्त खिलाड़ी है, मजा आएगा। 40 धावांची आवश्यकता अजूनही आहे या मॅचला जिंकण्यासाठी। 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे। 40 धावांची आवश्यकता आहे। अमर गोरे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत। समोर कुणाल असतील। अमरची आतषबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली या अगोदरच्या षटकात। पाहूया आता इथे पाहायला मिळेल का। प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी। आमचे प्रतिनिधी तुमच्यापर्यंत येतील। आपल्याला केवळ आपलं नाव त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि लकी ड्रॉच्या पद्धतीने 5 भाग्यशाली प्रेक्षकांना आपण NBच्या ब्रँडेड कॅप बक्षीस स्वरूपात लकी ड्रॉ स्वरूपात देणार आहोत। याची नोंद सर्व प्रेक्षकांनी घ्यायची आहे। आपल्यासाठी सुवर्ण संधी। पहिल्याच बॉलवर पुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रॉपर टायमिंग नाही झालंय, परंतु एक धाव तिकडे घेतली गेली आहे। एका धावेने धावसंख्या पुढे जाते।
10 चेंडू आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी वैभव, ज्याने खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी देखील केली आहे. सोपं असतं एखादं आयोजन करणं आणि एवढं भव्य दिव्य शिस्तबद्ध, त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनामध्ये एक वेगळाच आपलं आयोजन पाहायला मिळतं आहे. म्हणून बरेचसे आयोजक देखील इकडे येतील आयोजन कसं आहे हे पाहण्यासाठी. यावेळेला फ्लिक वेगळ्याच पद्धतीने पाहायला मिळाला, परंतु तिकडे आहेत क्षेत्ररक्षक. आता जाईल चेंडू, येते विकेट. जिंदगी की एक अजीब परिभाषा है, सवर गए तो जन्नत नहीं तो तमाशा है। जिस तरह से देखे एक एंड पर बहुत अच्छी पारी खेल रहे अमर गोरे, तो उनको ज्यादा मौका देने की जरूरत है। आप स्ट्राइक रोटेट नहीं कर रहे, बड़ा शॉट खेलने की कोशिश कर रहे, आप हमला करने की कोशिश कर रहे, शिकार बन के वापस आ रहे। 9 गेंदों में 39 चाहिए। अगर आने वाली वो 3 गेंदे हैं उसमें से 2 गेंदे अगर अमर गोरे खेलते हैं तो मजा आएगा। विपक्षी टीम क्या चाहेगी? पुरंदर स्ट्राइकर ज्यादा से ज्यादा अमर गोरे नॉन स्ट्राइकर इनकी तरफ रहे तो भी इनका फायदा होगा। अभी फिलहाल ये रणनीति बनी हुई है। बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन मैदान के अंदर, और अब नए बल्लेबाज क्या दिमाग की बत्ती को जलाएंगे या नहीं, वो देखने वाली बात। अमर अजूनही मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. लक्ष हळूहळू मात्र दूर दूर चाललंय. पुरंदर स्ट्रायकर मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने आलेत. मॅचवर पकड मिळवली पुरंदरकरांनी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये भव्य दिव्य असा विजय साजरा केला होता तो परांडे फायटर्सने. या मॅचला थोडेसे बॅकफुटला आहेत. वा, खूप प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. बॉलला कट करतायत, शरीरापासून थोडासा दूर ठेवतायत आणि अमर अजूनही वाट पाहत आहेत की मला स्ट्राईक कधी मिळेल. 8 चेंडूंचा खेळ बाकी आणि 39 धावांची आवश्यकता. इकडे इकडे प्रत्येकाला खेळायचंय, प्रत्येकाला जिंकायचंय, प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करायचंय. यावेळेला मात्र फटका फसलाय आहे हवेत. खूप चांगले एफर्ट्स कोणाल कोण, म्हणजे एखादं मॅचमध्ये मॅचची परिस्थिती काही असू दे, तुमचे 100% एफर्ट्स द्या. बॅटिंग करताना 69 धावा गेल्यात म्हणून संपलं का? नाही. तुम्हाला फिल्डिंगमध्ये एफर्ट्स द्यायचे, तुम्हाला कॅप्टनशिप करायची आहे, तुम्हाला योग्य रीतीने क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. उडलेले झेल पकडण्याचा प्रयत्न करतायत. पुरंदर स्ट्रायकर या टीमचा प्लस पॉईंट हाही आहे त्यांची फिल्डिंग. बॅटिंग तर त्यांची चांगलीच. या स्पर्धेमध्ये एक वेगळाच विक्रम केलाय. 2 वेळा आज खेळले, दोन्ही वेळा 100च्या पुढे धावसंख्या केल्या. स्वतःचा एक विक्रम आज स्पर्धेचा केला. दुसऱ्या मॅचमध्ये स्वतःचाच विक्रम मोडून काढला आणि फिल्डिंगमध्ये देखील चांगली चमक सोडली आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि 37 धावांची आवश्यकता. कुणाल लगावलाय फटका. या वेळेला चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. जाईल का सीमारेषेच्या पलीकडे? हो, गेला देखील आहे. येतोय षटकार हर्षवर्धन सांगळे यांच्या बॅटमधून. जिस तरह से मुकाबला चल रहा है, आखिरी गेंद पर छक्का आया और जिसके कारण एक बार फिर उम्मीदों की किरणें जगती हुई बल्लेबाजों के लिए। अब अमर गोरे क्या 5 छक्के जड़ेंगे इस मैच में, वो देखना बहुत जरूरी है। अगर वो 5 छक्के जड़ते हैं तो कीर्तिमान होगा। एक तरफ अभी भी पुरंदर स्ट्राइकर का पलड़ा भारी है। 6 गेंदे 31 वाला मैच, और चंद्रकांत जी आखिरी गेंद पर वो छक्का आने चाहिए था, वो बिल्कुल परांडे फाइटर्स के लिए आया, जिसके कारण मैच अभी भी ऑन है। मॅच ऑन आहे. 6 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. अशक्य असं काहीच नसतं क्रिकेटच्या खेळामध्ये. आम्हाला आठवत आहे HK ट्रॉफीमध्ये अमोल घोडेकरने बॅटिंग केली. 6 चेंडू 36 धावांची आवश्यकता असताना देखील मॅच जिंकली गेली होती. हा इतिहास आहे. गेल्या वर्षी पावसाळी क्रिकेटमध्ये असाच एक कारनामा दीपू माळीकडून आम्ही पाहिला होता. 6 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता असताना देखील जिंकला गेला होता. म्हणजे अशक्य असं काहीच नसतं क्रिकेटच्या खेळामध्ये. तुम्ही प्रयत्न करणं, शेवटच्या क्षणापर्यंत लढणं हे खूप गरजेचं असतं. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर येत आहेत विकास. या गोलंदाजाची देखील एक वेगळी खासियत आहे, पाहूया. परंतु समोर तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहे. 6 चेंडू बाकी आहेत, 31 धावांची आवश्यकता. विकास जाधव पहिला बॉल वेगात टाकला, खोलवर टाकला आणि पाठवलं पाठीमागच्या बाजूला. आणि आता मात्र मॅच जवळपास सुनिश्चित झालेली आहे. 5 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. या अगोदर थोडीशी स्लोवर वन गोलंदाजी करत होते. पहिलाच बॉल यावेळेला वेगवान टाकला. विकास यांच्याकडे व्हेरिएशन आहे ते दाखवण्याचा प्रयत्न, परंतु मॅचचा रिझल्ट काही लोक दे. अमर तर प्रयत्न करणार, कारण या डावात त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. स्वतःची छाप सोडायची आहे परांडे फायटरसाठी. अमरनाथ गोरे यावेळेला लगावलाय फटका, परंतु तिकडे आहे क्षेत्ररक्षक. पकडली जाते कॅच आणि अमरनाथ गोरे यांची खेळी संतुष्टात येते.
ये बहुत ही महत्वपूर्ण विकेट था और यहाँ से इस मैच में पूरी तरह से शिकंजा कस लिया है पुरंदर स्ट्राइकर्स ने। अब तीसरे अंपायर की तरफ चले गए हैं। क्या कहानी में और कोई ट्विस्ट है? बहुत महत्वपूर्ण यह मैच परांडे फाइटर्स और पुरंदर स्ट्राइकर्स के बीच आज के दिन का अहम मुकाबला। लेकिन चंद्रकांत जी तीसरे अंपायर की तरफ चले गए हैं, आउटफील्ड अंपायर। क्या कहानी में और कोई ट्विस्ट बचा हुआ, वो देखना बहुत जरूरी है। नीलेश भिंताड़े स्पोर्ट फाउंडेशन प्रेसिडेंट, एनबी ट्रॉफी, फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट, पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2022 आज का दूसरा दिन। शानदार आयोजन इस प्रतियोगिता का बिल्कुल। और अफजल जी बहुत खुश है, अजय आवले बहुत खुश है, सचिन जी यहाँ है। सचिन खास करके इस वक्त इस मैच में, इस टूर्नामेंट में बहुत कुछ अलग अलग चीजें आप देख रहे हैं। खास करके MS धोनी स्टैंड है, विराट कोहली पैवेलियन है, सचिन तेंदुलकर पैवेलियन है, डाइस बहुत बड़ा है, कॉम्बॉक्स अलग है, ट्रॉफीज अलग जगह पर आप देख सकते हैं। tenniscricket.in के माध्यम से अच्छा लाइव टेलीकास्ट और बल्लेबाज अमर गोरे की पारी समाप्त होती हुई। मतलब इस मुकाबले में पुरंदर स्ट्राइकर ने अपने जीत को सुनिश्चित किया है, क्योंकि 6 गेंदों में आपको वो 31 रन बनाने थे। पहली गेंद बिंदी है, दूसरी गेंद पर विकेट मिला है। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा विकास यादव द्वारा। चंद्रकांत जी, विकास यादव इस सीजन में फॉर्म में 2-3 ही टूर्नामेंट खेले हैं, लेकिन लगातार स्ट्राइक करे, लगातार विकेट ले रहे हैं। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा। नक्कीच त्यांचे व्हेरिएशन खूप चांगल्या पद्धतीने करतात, त्यामुळे त्यांना यशही मिळत आहे। 9 विकेट गेल्यात। शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये 31 धावा जुनी करायच्या आहेत। ओहो, आता मात्र आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं। अगदी फिरक घेणारा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला। क्या जबरदस्त गेंद थी, टिप्पा खाने के बाद शरारत करते हुए चले गए बल्लेबाज के लिए। मेरे हिसाब से चंद्रकांत जी अनप्लेबल गेंद थी, टिप्पा खाने के बाद हरकत करते हुए चले गए। सुपर बॉलिंग। संदीप दादा चिकणे यांचा संघ आहे पुरंदर स्ट्रायकर्स। यावेळेला पुन्हा लॉफ केलाय, परंतु तिकडे नो मॅच लँड क्षेत्रात चेंडू पडेल। औपचारिकता केवळ आता मॅच मधील शिल्लक असताना पाहायला मिळते। लगातार दुसरा सामना जिंकून सुपर 8 मध्ये एका नक्कीच ताकदीने पोहोचताना पाहायला मिळतोय। कालच्या दिवसात बारामतीने करामत केली आणि आता पुरंदरचे धुरंदर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। पुन्हा एका धावेचा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय। एक भव्य विजय या ठिकाणी आता पाहायला मिळेल। एनबी ट्रॉफी मध्ये जो संघ लगातारच्या 2 मॅच जिंकेल तो गटातून टॉपर बनून मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल। त्याची स्ट्रॉंग पोझिशन असणार आहे सुपर 8 मध्ये। एक चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता। औपचारिकता केवळ परांडे फाइटर्स विरुद्ध पुरंदर स्ट्रायकर्स। बाजी मारली आहे पुरंदर स्ट्रायकर्सने। लगातार दुसरा सामना जिंकत असताना कुणाल खोंड अँड कंपनी जबरदस्त कामगिरी केली। संदीप दादा चिकणे यांचा संघ सुपर 8 मध्ये दाखल होतोय। अच्छा प्रदर्शन आज इस मुकाबले में पुरंदर स्ट्राइकर्स टीम के द्वारा। और खास करके जो फील्डिंग की हम बात करते हैं, फील्डिंग और बॉलिंग बहुत ही बढ़िया रही। और कुणाल खोंड के 69 रनों की एक दमदार पारी। इस पारी के बदौलत 112 रनों का लक्ष्य दिया था परांडे फाइटर के सामने। तो एक बड़ी जीत आज अर्जित करते हुए पुरंदर स्ट्राइकर टीम। संदीप दादा चिकने इस टीम के ओनर हैं। 25 गेंदों का सामना किया और 69 रन बनाए आज कुणाल खोंड ने। दे दनादन बल्लेबाजी की। वेल डन कुणाल खोंड। चलते मैन ऑफ द मैच की तरफ। हमारे साथ एक बार फिर हमारे मेहमान जुड़ेंगे और आज इस मैच के मुकाबले के जो हीरो है, गेम चेंजर खिलाड़ी, वो भी जुड़ने वाले। त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट सचिन बाड आम्हाला सांगतात की जे प्रेक्षक आता इथे क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतात त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी निलेश भिंताडे स्पोर्टच्या माध्यमातून कॅप दिल्या जाणार आहेत। तर ते भाग्यवान 5 विजेते कोण आहेत